सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर मार्गावर सिव्हिल हॉस्पिटल समोर आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका 32 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर तिचा पती गंभीर जखमी झालाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघातानंतर डंपर चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। नेमकी घटना काय? अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव आहे नंदिनी मच्छिंद्र दौलतडे, वय 32 असून तिचा जखमी पती मनोज कृष्णदेव दौलतडे, वय 32 आहे। हे दाम्पत्य मोटरसायकलवरून मिरजकडून सोलापूरच्या दिशेनं दिराला मुलगी पाहण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। नंदिनी या मोटरसायकलच्या मागील सीटवर बसल्या होत्या, तर मनोज गाडी चालवत होते। प्राप्त माहितीनुसार सकाळच्या वेळी दाम्पत्य सिव्हिल हॉस्पिटल समोर पोहोचलं असतानाच मागून येणाऱ्या भरधाव डंपरनं क्रमांक MH10-7326 त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भयानक होती की नंदिनी बाईकवरून खाली फेकल्या गेल्या आणि डंपरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्या। परिणामी त्यांचा जागीच मृत्यू झाला। मनोज हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अपघातानंतर डंपर चालकानं घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ट्रॅक करून अटक केली। पोलिसांनी डंपर जप्त केला असून चालकाविरुद्ध वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन आणि अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज हे महत्त्वपूर्ण पुरावा ठरणार आहे। या अपघातामुळे मिरज पंढरपूर मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। अशा भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे। हा मार्ग नेहमीच वाहतुकीनं गजबजलेला असतो, तरी भरधाव वाहनं धोकादायक ठरत आहेत, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली। पोलिसांनी अपघाताची कारणं शोधण्यासाठी तपास सुरू केला असून डंपर चालकाची चौकशी सुरू आहे। कुटुंबियांना या घटनेचा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होते। अशा अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन आणि जागरूकता मोहिमेची गरज असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे। मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला। मिरज शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल समोर आज एका डंपरने महिलेला ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। मिरज शहर या अतिक्रमणाच्या विळख्यातून कधी मुक्त होणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाच्या दोघांच्या आडमुठी भूमिकेमुळे सदर रस्त्याचा फुटबॉल झालेला असताना तो रस्ता 100 फुटे आहे, परंतु अतिक्रमणाने त्या ठिकाणी व्याप्ती केलेली आहे। त्यामुळे नागरिकांना जीव वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। मिरज शहरातील अतिक्रमण काढण्याकडे महापालिका प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने वारंवार शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येऊन देखील महापालिका प्रशासन कुणाच्या दबावाला बळी पडते? मिरज शहरातील गांधी चौक ते पंढरपूर रोडकडे जाणारा जो रस्ता आहे तो 100 फुटी रस्ता असताना त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? या ठिकाणी या मृत्यूला कारणीभूत असणारा महापालिका प्रशासन व संबंधीचे ठेकेदार आहेत राष्ट्रीय प्राधिकरणचे, यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। अन्यथा मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल आणि योग्य तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। याची नोंद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनाने घ्यावी आणि तत्काळ मिरज महात्मा गांधी चौक ते पंढरपूर रस्ता हे जो अतिक्रमण आहे ते तत्काळ मुक्त करावे आणि मिरजेतील इतरही रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात यावेत। या रस्त्यावर जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जो रस्ता करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आलेला आहे, महात्मा फुले चौक ते पंढरपूर रस्ता धानंग फाट्यापर्यंतचा, या रस्त्यावर अपघातामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योग्य ती महात्मा फुले चौक ते धानंग फाट्याचा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी जो फुटबॉलचा खेळ चालू केलेला आहे, यामुळे असंख्य लोकांचा बळी गेलेला आहे। महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती लोकांचा बळी जायची वाट पाहणार आहे? या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर असंख्य बळी जातील। याला जबाबदार हेच राहतील लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी लवकरात लवकर याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मिरज शहर परिवर्तन समिती तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडेल, त्याची नोंद घ्यावी।